नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. राजाराम बापूंच्या निधनानंतर एका बॅगवर गावी आलेले जयंत पाटील राजकारणात कशी झाली एंट्री. राजाराम बापू पाटील यांचं निधन झालं त्यावेळी जयंत पाटील यांना वयाची 21 वर्ष पूर्ण देखील झाली नव्हती. ईश्वरपूर भागातील जनतेच्या मागणीनुसार त्यांच्या मोठ्या बंधूंऐवजी जयंत पाटील यांना पाठवण्याचे ठरले होते. मुंबईतून निघताना जयंत पाटील या ठिकाणी 4 महिने राहतील असं ठरलं होतं. त्यानंतर इथल्या नागरिकांची मागणी कमी झाली की ते अमेरिकेला शिक्षणासाठी निघून जातील असं ठरले होते. त्यामुळे ते मुंबईतून येताना एक बॅगच घेऊन आले होते. मुंबईतून निघताना जयंत पाटील या ठिकाणी 4 महिने राहतील असं ठरलं होतं. त्यानंतर इथल्या नागरिकांनी मागणी कमी झाली की ते अमेरिका शिक्षणासाठी निघून जातील असं ठरले होते. त्यामुळे ते मुंबईतून येताना एकच बॅग घेऊन आले होते. मग इथून पुढे ते राजकारणात कसे सक्रिय झाले. जयंत पाटील यांचा राजकीय प्रवास. राजाराम बापू पाटील यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला. शालेय जीवनातच त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला. त्यांचे वडील अनंतदादा व त्यांचे भाऊ ज्ञानूबुवा हे स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय होते. कोल्हापुरात लॉचे शिक्षण घेत असताना ते सेवा दलाचे सक्रिय कार्यकर्ते बनले. सांगलीच्या वाळवा तालुक्यात शिक्षणाच्या योग्य संधी अभावी त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरा करावा लागला. पुणे, बडोदा, कोल्हापुरात शिक्षण घेत ते कासेगावचे पहिले वकील बनले. 1945 साली त्यांनी कासेगाव एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. अत्यंत कमी अवधीत या संस्थेने शिक्षणाचे जाळे संपूर्ण वाळवा तालुक्यात विणलं. स्वतः पेशाने शिक्षक असल्याने शिक्षणात आधुनिकता यावी आणि ते तळागाळातील सर्वांपर्यंत पोचावे यासाठी त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. 1952 साली सांगली जिल्हा बोर्डचे अध्यक्ष झाल्यानंतर राजाराम बापू यांनी समाजातील सर्व स्तरातील लोकांच्या विकासाच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. राजाराम बापू पाटील यांनी 1957 मध्ये काँग्रेस पक्षाच्या सांगली जिल्हा समितीचे सचिव म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी 1959-60 मध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवलं आणि 1952 मध्ये ते 1962 या कालावधीत दक्षिण सातारा जिल्हा स्थानिक मंडळाचे अध्यक्ष होते. यानंतर त्यांनी 1967 आणि 1972 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून विधानसभेवर आमदार म्हणून काम केलं. पुढील 22 वर्ष त्यांनी निर्विवाद आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. अवघ्या 14 महिन्यात वाळवा सहकारी साखर कारखान्याची निर्मिती केली. त्या जोरावर सलग 12 वर्ष मंत्रिपदाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळली. राजाराम बापू पाटील हे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यांनी माणसं जोडण्याची कला त्यांना चांगलीच अवगत होती. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी संपूर्ण राज्यात कार्यकर्ते निर्माण करण्याचं काम केलं. यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात उद्योगमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. त्यांच्या संकल्पनेतून राज्यात नवीन उद्योग तयार झाले. अनेक ठिकाणी MIDCची निर्मिती केली. उद्योग व उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचं काम त्यांनी केलं. त्यांनी केलेल्या कामाचा सर्वांना चांगला फायदा झाला.